नमस्कार, मी चित्रलेखा जाधव तुमचं स्वागत करते आजच्या व्लॉगमध्ये। तर आज मी माझ्या व्लॉगमध्ये दाखवणार आहे, आम्ही आज ठरवलं होतं की आपण करंज्या करायच्या। तर ह्या करंज्या दिवाळीमध्ये आम्ही केल्याच होत्या, पण त्याचं थोडंसं सारण राहिलं होतं। तर अनायासे म्हटलं मुले गेल्यामुळे आजोळी गेल्यामुळे आम्ही हे सारणाच्या करंज्या करायचं ठरवलेलं आहे। त्यासाठी इथे मैद्याचं पीठ, त्याच्यामध्ये थोडासा रवासुद्धा घातलेला आहे। तर असं हे पीठ आम्ही मळून ठेवलेलं आहे। रवा चांगला फुलला यासाठी 15 मिनटं तरी हे पीठ आपल्याला झाकून ठेवायचं आहे। तसं हे पीठ आम्ही झाकून ठेवलेलं आहे। हे बघा, हे आहे आपलं रवा आणि मैद्याचं पीठ। आम्ही दिवाळीला साठ्याच्या केल्या होत्या, तर ते पीठ संपलं। आता हे सारण बघा, एवढं सारण आमचं उरलेलं आहे। दिवाळीला आम्ही साठ्याच्या केल्या होत्या, म्हणून आम्ही ठरवलं की आता आपण साध्या करंज्या करायच्या। तर त्यासाठी इथे कोलपाट लाटणं आहे, साचा आहे, हे पीठ आहे लावण्यासाठी। तर हे जे पीठ आहे, ओला रुमाल आहे ना, त्या रुमालाने झाकून ठेवलं म्हणजे आपलं पीठ सुकणार नाही। यासाठी हे मैद्याचं पीठ आपण झाकून ठेवलेलं आहे। आता हे कोलपाट लाटणं आणि हे पाणी घेतलेलं आहे। पाणी कशासाठी? तर करंजीचा जो साचा आहे त्या साच्याला कडेने पाणी लावण्यासाठी। आता इथे माझी मम्मी बसलेली आहे, ती करंजीसाठी पुऱ्या लाटून देणार, पातळ अशा। बघा, करंजीसाठी साध्या करंज्या करायच्या असतील तर त्यासाठी पुऱ्या लागतात किंवा लाटायच्या असतात, त्या पातळ लाटायच्या असतात। तर ती माझी मम्मी आता लाटून देणार मला, आणि मी काय करणार, साच्यामध्ये त्याच्या करंज्या काढून घेणार सारण भरून। हे पहा, अशा पद्धतीने ती पातळ पुरी करून देणार, पातळ लाटी करून देणार मला, आणि मी साच्यात भरून सारण भरून त्याच्या करंज्या तयार करणार। आता माझ्या एका हातात कॅमेरा असल्यामुळे मी काय केलं, कॅमेरा साईडला ठेवला आणि साच्यामध्ये अशा पद्धतीने करंज्या तयार करून घेतल्या। ह्या 5-5, 10-10 करंज्या आधी सुरुवातीला करायच्या आणि त्या तळून घ्यायच्या, कारण एकदा का करंज्या सुकल्या की त्या गरम तेलात गेल्या की ते फुटण्याची शक्यता असते। म्हणून 5-5, 10-10 एवढंच करंज्या घ्यायच्या आणि तळून काढायच्या। तर ह्या करंज्या मी अशा काढून घेतलेल्या आहेत। इथे माझ्या मम्मीने सूप आणून दिलेलं आहे आणि त्या सुपामध्ये त्या करंज्या काढून ठेवायच्या। आता सुरुवातीला ती 2-3 करंज्या घेऊन जाते किचनमध्ये, कारण गॅसवर तूप तापत ठेवलं होतं करंज्या तळण्यासाठी, त्यासाठी ती घेऊन चालली। आणि ह्या ज्या करंज्या आहेत उरलेल्या, त्या मी हलक्या हाताने सुपामध्ये तिला भरून देत आहे, कारण थोडा जरी नख लागलं किंवा बोट लागलं तर करंजी तेलात फुटेल, म्हणून मी एकदम हलक्या हाताने करंज्या सुपामध्ये तिला काढून देत आहे। आपल्या करंज्यासुद्धा झाल्या की करंज्यांवर सुद्धा पेपर किंवा ओला फडका टाकायचा, म्हणजे सुकणार नाही। आता ह्या 5-5, 10-10 करंज्या काय एवढ्या सुकलेल्या नसल्यामुळे पटकन तळायला जात आहेत। बघा, सुपामध्ये मी करंज्या काढून ठेवलेल्या आहेत। सगळ्या करंज्या एकदम भरीव निघालेल्या आहेत। आता या करंज्या घेऊन मी किचनमध्ये जाते। किचनमध्ये माझी मम्मी ऑलरेडी करंज्या तळते आहे, कारण तिने 3 करंज्या पुढे घेऊन गेल्या होत्या, त्या करंज्या ती तळत आहे तेलामध्ये। बघा, या 3 करंज्या तेलामध्ये तुपामध्ये तळत आहे। ह्यावेळेस करंज्यांसाठी आम्ही तुपाचा वापर केला आहे। तर अशा करंज्या व्यवस्थित तळून घ्यायच्या, म्हणजे त्या
खूप दिवस टिकतात. किंवा तुम्ही अशा जर पांढऱ्या पांढऱ्या काढल्यात तर त्या खवट होण्याची शक्यता आहे, बेचव होण्याची शक्यता आहे. म्हणून करंज्या छान व्यवस्थित आरामशीर तळून घ्यायच्या. इथे बघा माझी मम्मी करंज्या तळते. अशा पद्धतीने आम्ही ह्या अर्धा किलोपेक्षा थोड्या जास्त पिठाच्या करंज्या आहेत. बघा कशा तांबूस सोनेरी रंगावर करंज्या आपल्या तळून झालेल्या आहेत. अशा पांढऱ्या पांढऱ्या करंज्या नाही काढायच्या, अशा सोनेरी तांबूस रंगावर करंज्या काढल्या की त्या करंज्या व्यवस्थित टिकतात, खराब होत नाही, खवट लागत नाहीत. तर अशा फुगलेल्या करंज्या तयार झाल्या. इथे माझा भाऊ बसला आहे. इथे भावाची 2 मुले आहेत. हा निळ्या कपड्यांमध्ये आहे तो मोठा आहान, आणि पिवळ्या कपड्यांमध्ये आहे तो त्याचा छोटा मुलगा मिहान. तर ते लोक आता अभ्यास करत आहेत. हा टाईम टेबल भरत आहे. आणि त्यांच्या मागे ते लोक गावावरून आलेत ना, तर त्यांचं सामान आहे ते. आता ते अभ्यास करत आहेत. हे बघा त्यांचा सगळा अभ्यासाचा पसारा इथे आहे. ते लोक अभ्यास करत आहेत. हे त्यांचं स्टडी मटेरियल. आता अभ्यास करून झाल्यावर आम्ही जेवायला बसलो. रात्रीचे 9 वाजले आहेत. त्यांना जेवण वाढवून आता मी सुद्धा जेवायला जाते. तर तुम्हाला हा आमचा छोटासा गोड गोड करंज्यांचा व्लॉग कसा वाटला नक्की सांगा. थँक्यू, धन्यवाद.